दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपण देवाकडे मागत असतो. देवा तू मला हे दे, देवा तू मला हे दे. आणि देवाने आत्तापर्यंत आपल्याला काय दिलेलं आहे, किती आशीर्वाद दिलेले आहे, कशा प्रकारे आपल्याला सांभाळलेलं आहे, हे बरेच वेळेस आपण विसरून जातो आणि आपण देवाकडे मागतच असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना करायला आपल्या शिष्यांना सांगितलं, कशा प्रकारे प्रार्थना करायची, आणि आपण ती प्रभूची प्रार्थना म्हणून ओळखतो. बघा, सुरुवातीलाच ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना प्रार्थना शिकवली, प्रार्थनेची सुरुवातच देवाची उपकारस्तुती करून करायची आहे. देवाची आराधना, त्याची स्तुती करून करायची आहे. बघा, प्रार्थना काय, सुरुवातीच काय, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. बघा, सुरुवात जी आहे ही देवाची स्तुती, त्याची आराधना, त्याचं महत्त्व सांगण्यासाठी केलेली सुरुवात ही आहे. प्रार्थना तशी आहे. आणि त्यानंतर आमची रोजची भाकर आज आम्हास दे. याचा अर्थ गरज मागणं जी आहे ही नंतर आहे. प्रथम देवाची स्तुती करा, देवाचे गौरव करा. प्रार्थना करताना नेहमी नतमस्तक व्हा, कारण आपण नंतर पश्चाताप त्या प्रार्थनेमध्ये करत आहोत. जशी आम्ही अपराधांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. पश्चाताप त्यानंतर येतो. बघा, येशूने त्या 2 माणसांचं उदाहरण दिलेलं प्रार्थना करताना. एक जण स्वतःचीच स्तुती करत होता की मी कसा आहे हे देवाला दाखवत होता, आणि दुसरा देवाकडे बघण्यास धजतही नव्हता आणि तो सांगत होता, मज पाप्यावर दया कर. येशूने सांगितलं की ह्याची प्रार्थना स्वर्गात ऐकली गेली आहे. बघा, आपण जेवढं जास्त वेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आपण देवाच्या जवळ जातो. जितका आम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालवू तितका आम्ही देवाच्या जवळ जातो. देव आमच्या प्रार्थना ऐकतो. जेव्हा आम्ही रोज प्रार्थना करतो तेव्हा देवाच्या इच्छा आमच्या बाबतीत का आहेत हे आम्हाला आपोआप समजतं. आमच्या गरजा आम्ही बाजूला ठेवतो आणि देवाची इच्छेला आम्ही प्राधान्य देतो. आज माझी प्रार्थना किंवा माझे देवाबरोबरचे संबंध कसे आहेत हे आज मी कशा प्रकारे इतरांना सांगू शकेन. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, कलसेकरास पत्र ह्याचा 4था अध्याय 2रं वचन, कॉलिशियन्स चॅप्टर 4 and verse 2. प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकारस्तुती करीत जागृत राहा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.